नमस्कार. तर डिजिटॉक्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राज बोंद्रे सर, जे आपल्याला आज अल्कोहोल एडिक्शन याबद्दल गाईड करणार आहेत. तेही होमिओपॅथिक वे मधून हे अल्कोहोल एडिक्शन आपण कसं थांबवू शकतो किंवा बंद करू शकतो याबद्दल ते आपल्याला गाईड करणार आहेत. तर चला भेटूया डॉक्टर राज बोंद्रे सरांना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आज जे लाईफस्टाईल झालं आहे दॅट हॅज गॉन डिफरंट एक्सटेंट. पूर्वीचं लाईफस्टाईल वेगळं होतं आणि आजकाल या हाय सिव्हिलाइज्ड लाईफस्टाईल आणि सोसायटीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सोबतच लोअर मिडल क्लास, लोअर क्लासमध्ये पण अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि ऍडिक्शनमुळं त्या माणसाचं शरीर तर खराब होतच, पण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या दारावरती येतं. असे अनेक प्रकरणं आपण बघतो, अनेक घटना बघतो. पण यामध्ये होमिओपॅथी औषध त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला संपूर्णपणे मदत करू शकते. त्या ऍडिक्शनला बाहेर, त्या माणसाला ऍडिक्शन पासून दूर करण्यामध्ये. तर डॉक्टर, माणूस नेमकं दारू प्यायला कधी लागतो आणि हे दारूची लत सोडवणं ही इतकं अवघड का असतं? आणि नेमकं ही लतच आहे की काही गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी किंवा काही गोष्टी लपवण्यासाठी घेतलेलं हे पाऊल असू शकतं? याची सुरुवात कशी होती आपण ते बघू. पहिले काय होतं की फ्रेंड्स मध्ये, मित्र मैत्रिणी यांच्यामध्ये एक आनंद म्हणून, एक वेगळेपणा म्हणून एक मुलगा एक मुलगी काही ना काही अल्कोहोल घ्यायला लागतात. आणि नंतर या मज्जेचं रूपांतर सेकंड स्टेप मध्ये होतं. ते होतं सोशल ड्रिंकिंग, की मी ओकेजनल ड्रिंक करा, मी पार्टीमध्ये गेला तर घेणार, मित्रांसोबत बसलं घेणार, मैत्रिणींसोबत बसलं तर घेणार, एन्जॉयमेंट म्हणून घेणार. आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो की याचं रूपांतर कसं होतं. आता लक्षात घ्या, आता आपल्याला इथून एका स्पॉटला जायचंय आणि आपल्याला माहिती त्या रस्त्याने खूप ट्रॅफिक असते. तर आपण काय करतो, मॅप मध्ये काय करतो आपण सांगा, लगेच आपण काय करतो, बाजूचा एखादा रस्ता आहे का बघतो, काही शॉर्टकट आहे का बघतो की नाही. आणि शॉर्टकट मिळाला तर काय वाटतं, अरे वाह क्या मजा आहे. पण काय होतं की आपलं शरीर पण असंच आहे की आपल्या शरीराला काय होतं की आपण जेव्हा अल्कोहोल घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल्स रिलीज होतात. एक रिलॅक्सेशनची भावना तयार होते आणि त्या रिलॅक्सेशन मध्ये असं माणसाला वाटतं की आपण त्या स्थितीमध्येच राहावं. पण ती स्थिती काही काळानंतर अल्कोहोल जशी जशी कमी होते तशी तशी ती स्थिती जाते. म्हणूनच मेंदूला काय होते की एक शॉर्टकटची इच्छा तयार होते, एक शॉर्टकटची सवय लागून जाते. मग जेव्हा पण टेन्शन येणार, जेव्हा पण स्ट्रेस येणार, जेव्हा पण काही प्रॉब्लेम होणार, तर मग आपल्या डोक्याला काय वाटतं, चल रे शॉर्टकटनी जाऊ, चल रे शॉर्टकटनी जाऊ. आणि ही शॉर्टकटची सवय कधी ऍडिक्शन मध्ये बदलून जाते, कधी एक तणावपूर्ण स्थितीमध्ये चालले जाते, त्याला त्याचं भान राहत नाही. आणि यालाच आपण म्हणतो अल्कोहोलिक. सर, तर दारू पिणारा माणूस हा एकटाच असतो, पण त्याच्याबरोबर त्याची बायको, त्याची मुलं हे सुद्धा त्या गोष्टीमध्ये सफर करतात आणि त्यांचं घर मोडेल इथपर्यंत गोष्टी जातात. तर ह्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाला जवळ आणण्यासाठी होमिओपॅथिक कसं मदत करू शकतो? मॅडम, खरं आहे, मी असे अनेक पेशंट बघतो जे आमच्याकडं व्यसन सोडवण्यासाठी औषधी घेतात. आणि पहिली गोष्ट अप्रोच कोण करतं माहितीये घरातलं, ती बाई, ती स्त्री आमच्याकडे येते आणि ती म्हणते की सर आम्हाला ट्रीटमेंट द्या. आम्हाला ट्रीटमेंट याच्यासाठी पाहिजे की दररोजचा घरामधला क्लेश, दररोजचा घरामधला वाद, याच्यामुळे घराची परिस्थिती एकदम खराब झाली आहे. कारण की नवरा रोज दारू पितोय, दारू पिऊन घरी मारहाण होते, घरी शिवीगाळ होतो, त्याचा वाईट संस्कार मुलांवरती होतात आणि मुलांचा देखील अभ्यासामध्ये परिणाम होतो. आणि या सगळ्यामुळे एकंदरीत संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती ही ढासळायला लागते, खराब व्हायला लागते. मग त्याच ठिकाणी जर पटकन त्या मनुष्याला त्याचं औषध जर दिल्या गेलं, त्याचं ऍडिक्शन जर सोडण्यासाठी मदत झाली, 5 ते 6 महिन्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची स्थिरता येऊ शकते, मुलांचा अभ्यास चांगला होऊ शकतो, त्यांचं करिअर चांगलं होऊ शकतं. बायकोला जे अनेक आजार होणारे नवऱ्याचं टेन्शन घेऊन ते आजार तिचे कमी होऊ शकतात. आणि खास करून त्या माणसाचं आयुष्य सुधरेल जो ऍडिक्टेड आहे, ज्याचा अल्कोहोल सुटेल जो ऍडिक्टेड आहे. मोस्टली सर, जे एडिक्टेड लोक असतात, जे ड्रिंकशी एडिक्टेड असतात, तर त्या लोकांचा पहिला तर प्रश्न हा असतो की हे सोडूच शकत नाही. तर ह्याच्यामध्ये होमिओपॅथिक त्यांना कशी मदत करू शकतो? काय असतं ना की जो मनुष्य ऍडिक्शन करतो त्याच्यामध्ये काही अडचणी असतात. कधी कधी त्या माणसामध्ये खूप लो कॉन्फिडन्स असतो, कधी कधी आम्हाला स्ट्रेस फॅक्टरवर जावं लागतं. समजा एखाद्याला फायनान्शियल स्ट्रेस असतो, एखाद्याला रिलेशनशिपचा स्ट्रेस असला, एखाद्याला करिअरचा स्ट्रेस असला, एखाद्याला जुन्या लाईफमध्ये झालेला ट्रॉमा त्याचा स्ट्रेस असला, त्याचा हा स्ट्रेस ज्यावेळेस आम्ही औषधांनी बॅलन्स करतो त्यावेळेस त्याच्या मनालाच इच्छा होत नाही की आपण ऍडिक्शन करावं आणि मग तो स्वतःहून
दारू कमी कमी घ्यायला लागतो. असे आमचे कॉन्स्टिट्युशनल औषध आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक दारू सोडणं आला त्याच्यासाठी आमच्याकडे एकच औषध नाही. आम्ही व्यक्ती त्याची प्रकृती बघून त्याला औषध देतो. ऑटोमॅटिक त्यालाच व्यसन करण्याची इच्छा कमी झाली पाहिजे. त्याचे जे इथं वायरिंग इम्बॅलन्स झाली आहे ती बॅलन्स झाली पाहिजे. त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. त्याचं नैराश्य आहे ते कमी झालं पाहिजे. त्याच्या मनाला स्फूर्ती आली पाहिजे, एनर्जी आली पाहिजे, लाईफ जगण्याचं एक एन्थुझियाझम आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी औषधांनी होतात आणि मग त्यामुळेच तो ऍडिक्शन सोडू शकतो. तर सर, जे हे दारू पिणारी लोक आहेत तर यामध्ये मोस्टली तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये तुम्हाला वारंवार आढळणारी अशी कारणं कोणती आहेत? बघा, वेगवेगळ्या पुरुषांमध्ये वेगवेगळी कारणं असतात. आता माझ्याकडे काही पुरुष येतात ज्यांच्यामध्ये असतं की रिलेशनशिपचा ट्रॉमा असतो, की कधी ते यंग होते, 22-25 वय होतं, त्यावेळेस एक ब्रेकअप झालं त्यांचं, त्यावेळेस मनाला दुःख पोचलं आणि ते दुःख त्यांचं मन पचू शकलं नाही. त्या मनाला पचवण्यासाठी त्यांच्या बुद्धीने पुन्हा तो शॉर्टकट घेतला. मला दुःख आलं, मी काय करतो? अल्कोहोल घेतो. अल्कोहोल घेतलं की माझ्या मनाला काय वाटेल? बरं वाटेल. बरं वाटता 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 त्याच्या शरीराला सवय लागून जाते आणि तो कधी एक अल्कोहोलिक माणूस होऊन जातो. पण तुम्ही खूप पिक्चर मध्ये बघितलंय, देवदास, दॅट इज अ रिअल स्टोरी. हे रिअल होतंय घटना. आपण पिक्चर मध्ये नाही, हे रिअल पिक्चर आमच्याकडे रोज येतात. एक सांगितलं रिलेशनशिपचे प्रॉब्लेम. दुसरा, एखाद्या मनुष्याला बिझनेस मध्ये लॉस होतो, मग तो बिझनेसचा लॉस त्याला पचवता येत नाही, घरी सांगता येत नाही, बँकेचा प्रॉब्लेम, मग ते कसं करायचं, त्याचा सॉल्व्ह कसा करायचा? तो काय करतो? पुन्हा शॉर्टकट घेतो. मला आज टेन्शन आलं, मी काय करणार? अल्कोहोल घेणार. पण ती शॉर्टकट अनेकदा रोजच घ्यायला लागल्यामुळे शरीराला त्याची सवय लागून जाते. माणसाची बुद्धीने तो काम नाही करत. तो खूप मोठा बिझनेसमॅन होता, पण त्याची बुद्धी आता काम करत नाहीये. आता अल्कोहोल त्याच्या बुद्धीला चालवते आणि तो अल्कोहोलिक होऊन जातो. त्याचं शरीर खराब होऊन जातं, परिवार खराब होतो. असं त्याचं कारण अनेक असू शकतं. बिझनेस असतो, रिलेशनशिप असतो, फायनान्शियल प्रॉब्लेम, करिअर प्रॉब्लेम, अनेक प्रॉब्लेम. जेव्हाही त्यांनी ज्या प्रॉब्लेमसाठी शॉर्टकट शोधला तो त्याचा प्रॉब्लेम. अनेक अडचणी असतात. तुम्हाला उदाहरण देतो. एक पेशंट होता, त्याचं वय होतं 35. त्यांनी मला सांगितलं की बालपणापासून मला, जेव्हा मी लहान मुलगा होतो त्यावेळेस पासून मला माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते. ते मला नेहमी दाबायचे. नेहमी मला म्हणजे तुला तर काही येतच नाही, तू तर काही करणारच नाही. आणि माझा जो मोठा भाऊ होता त्याला ते खूप छान बोलायचे. माझ्या मनात खूप न्यूनगंड तयार झाला, खूप लो कॉन्फिडन्स तयार झाला. आणि मग जेव्हा लो कॉन्फिडन्स वाटतो, मला कुठलंही काम करायचं, मला वॉचमनची नोकरी करता येणार, वॉचमनच्या इंटरव्ह्यूला जायचं, मग मी काय केलं? हेच शॉर्टकट. मग तो शॉर्टकटची सवय लागली, शरीर खराब झालं आणि आज अल्कोहोलिक झालं. मग ते कुठं चालू झालंय? आज चालू झालंय का? ते बालपणी चालू झालंय. तिथून त्याचा जो न्यूनगंड, त्याचा आत्मविश्वास तेव्हा कमी झालेला. त्यामुळे असे अनेक कारणं अल्कोहोलिक पेशंट मध्ये बघायला. सर, ते ट्रिगर बेस्ड ड्रिंकिंग म्हणजे नक्की काय? काय असतं बघा, की प्रत्येक मनुष्याला एक ट्रिगर असतो. आता तुम्ही स्मोकर्स मध्ये ऑब्झर्व करू शकता. काय होतं की एक तर त्याचे मित्र असतात म्हणजे सर्कल, मग आणि दुसरं असतं ट्रिगर. ट्रिगर असतं दुःख झालं, चल स्मोकिंगला. आनंद झाला, चल स्मोकिंगला. टेन्शन आलं, चल स्मोकिंगला. परीक्षा आली, चल स्मोकिंगला. टायर पंक्चर झालं, चल स्मोकिंगला. केस पांढरे झाले, चल. म्हणजे तुम्ही बघा ट्रिगर, छोट्या छोट्या गोष्टीला काय चाललंय? लगेच तंबाखू, नाहीतर लगेच स्मोकिंग. सेम इज फॉर अल्कोहोल. टेन्शन आलं, चला अल्कोहोल. फायनान्शियल लॉस, चला अल्कोहोल. एव्हरी टाइम दे आर फाइंडिंग अ शॉर्टकट. त्यांचं ब्रेनला एकच आहे उपाय. काही जरी आलं, आपल्याकडे ते एक जालिम उपाय, एक ही हे. ते गाणं तुम्ही ऐकलं बघा, मुझे तो तेरी लत लग गई. तर ते गाणं यांना लागू होतं. तर ते काय होऊन जातं की त्यांच्या मनाला ती लत लागून जाते. काही जरी झालं की आनंद असो, दुःख असो, एक ही चीज आहे जो मेरे लिए बना है, माझा आधार आहे, माझं सोल्युशन एकच गोष्ट आहे. आणि मग ते त्या आधारे जातात आणि मग त्यांचं जीवन त्या रूपाने संपून जातं, कारण त्यांचं शरीर पूर्ण संपून जातं. खूपच मोठी आणि गंभीर समस्या आहे अल्कोहोलिझम. तर डॉक्टर, दारू पिणाऱ्याची मानसिकता नक्की काय असते? काय असतं बघा, की प्रत्येक वेळा जेव्हा तो दारू पितो त्याला एक गिल्ट फिलिंग येत असते. आणि ती गिल्टी फिलिंग इतकी असते की त्याला पुन्हा असं वाटतं की बाबा आता मी दारू नाही पिणार. पण दुसऱ्या दिवशी सेम पुन्हा तेच केलं जातं, सेम पुन्हा गिल्ट. ती सायकल आहे, पॅन्डल आहे. हे गेलं दारू पिलं, गिल्टी होतं, गिल्टी झालं, दारू पितो. ही सायकल चालू राहते. याच्यामधून सुटका नाही. आणि या सगळ्या दरम्यान काय होत असतं, त्याच्या मनाचं खच्चीकरण होतं. त्याची विल पॉवर इतकी झिरो होऊन जाते, तो कुठला देखील निर्णय घेऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींना त्याला मदत घ्यावी लागते, कारण त्याच्या मनाची पॉवर त्याच्या हातात नाही राहिलेली. त्या बॉटलच्या त्या ग्लासमध्ये त्याची विल पॉवर तिथं सगळी संपून गेली असते. होमिओपॅथी काय करतं, त्याचा तो कॉन्फिडन्स त्याला आणून देतं, त्याची विल पॉवर स्ट्रॉंग करतं, की जेणेकरून त्याला स्वतःला अशी इच्छाच झाली नाही पाहिजे. अशा प्रकारे ऍडिक्शन, व्यसनमुक्ती, दारू पासून सोडवण्यामध्ये होमिओपॅथी औषधी
मदत करतात. तर सर, एखाद्या व्यक्तीने दारू सोडावी यासाठी त्याची फॅमिली किंवा त्याच्या घरातले सर्व प्रयत्न करतात, म्हणजे मंत्र बोला किंवा डॉक्टर्सचे उपाय बोला, सर्व करतात, पण तो व्यक्ती काही बदलत नाही. तर होमिओपॅथीने तसं इमोशनल सायकल खरंच बदलतं का? नक्कीच. काय होत असतं की आम्ही त्याच्या कारणावर काम करतो, जसं तुम्हाला सांगितलं, आणि जर त्याच्या कारणावर काम केलं तर काय होतं की त्याचा स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. स्ट्रेस फॅक्टर कमी झाला की ऑटोमॅटिक त्याचं मन, बुद्धी, शरीर बॅलन्स होतं, आणि त्याची मेंटॅलिटी जेव्हा बॅलन्स झाली तर त्याला समजतं की आता आपण अल्कोहोल घेणं आपल्या शरीरासाठी त्रासदायक आहे, आणि मग तो अल्कोहोल घेत नाही. म्हणून त्याच्या रूट कॉजवर जर काम करण्यात आलं तर ते होमिओपॅथीने फायदेशीर ठरतं. सोबतच आम्ही त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी औषध देतो, त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी औषध देतो, त्याचे जर लिव्हर टॉक्सिसिटीचे प्रॉब्लेम असेल ते सोडवण्यासाठी औषध देतो. हे सगळं बॅलन्सिंग करणे, सोबत त्याच्या परिवाराची मानसिकता बॅलन्स करणे, तरच हे सगळे प्रॉब्लेम सोडवल्या जाऊ शकतात. तर सर, अल्कोहोल विड्रॉवल मध्ये होमिओपॅथीचा नक्की काय रोल आहे? बघा, अल्कोहोल विड्रॉवल म्हणजे काय होत असतं, ज्या लोकांनी दारू सोडून दिली, खूप वर्ष दारू प्यायचे, आता त्यांनी दारू सोडली, देयर इज अ सिंड्रोम कॉल्ड अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम. म्हणजे दारू सोडल्यानंतर या शरीरामध्ये अनेक बदल होतात. मग ते बदलांसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक औषधे आहेत. होमिओपॅथीमध्ये औषधे नक्सोमिका, लेकेसिस हे औषधं आम्ही देतो. कधी देतो? जर समजा तो मध्ये डॉक्टर साहेब मी दारू सोडली पण मला एकदम थरथर होतो, मला चालताच आहे, असे अनेक पेशंट, त्याला आम्ही औषध देतो. डॉक्टर साहेब आता मला इम्पोर्टन्सीचा त्रास व्हायला लागला, लैंगिक समस्या व्हायला लागली, दारू पित होतो, त्यासाठी आमच्याकडे वेगळे औषध. पण डॉक्टर साहेब आता मला काम करण्याची इच्छाच राहिली नाही, मला एकदम लो कॉन्फिडन्स झालाय, वीक विल पॉवर झाली, त्याचं मनोधैर्य, मनोबल वाढवण्यासाठी औषध, अशा प्रकारचे अनेक औषध आहे अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम साठी सुद्धा. सर, तर एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर त्याच्याकडे समाज सुद्धा किंवा त्याच्या घरातले सुद्धा एक कचरा म्हणूनच पाहतात. तर अशा व्यक्तीकडे तुम्ही एक डॉक्टर म्हणून कसे पाहता आणि त्यांना कसं गाईड करता? जेव्हाही माझ्याकडे असं पेशंट येतात, सगळ्यात पहिले माझं काम चालू होतं त्यांना समजण्यापासून. मी त्यांच्या पास्ट मध्ये जातो आणि त्यांना विचारतो की दादा हे कसं चालू झालं, याची सुरुवात काय झाली. अनेकदा ते विसरून गेले असतात, पण जेव्हा त्यांना कळतं की मी हे चालू केलं होतं या गोष्टीमुळे, आणि मी त्यांना ती जाणीव करून देतो, तू त्याच्यामुळे चालू केलं होतं, पण आता तू तसं काही समज नाहीये तुझ्या मनामध्ये, तू आता सोडू शकतोस. 10 ते 20% पेशंट मध्ये ते त्यांना कळून जातं, ते सोडून देतात. नंतर दुसरी एक गोष्ट मी त्यांना सांगतो, ती अशी असते की काय होतं, तुम्हाला एक उदाहरण देतो की एक पाणी घ्या आणि ते पाणी काय करायचं, त्या पाण्याला सेम तुम्ही काय करा, तुमच्या बाहेर वेस्ट नाली चालली ना त्याच्यामध्ये टाक. त्या पाण्याचा कलर कसा होणार? तो होणार आहे. बरं, आणि त्याच पाण्याला तुम्ही काय करा की कमळाच्या तिथे टाका, तर त्याचं कसं त्या पाण्यात काय रूपांतर होणार आहे, तिथे कमळ फुलणार आहे. आलं लक्षात? तर इट इज ऑल अबाउट युअर कंपनी. म्हणजे त्यांना मी सगळ्यात पहिले सल्ला हा देतो की तुमची कंपनी बदला. तुम्ही ज्या पाण्यामध्ये राहताय त्या पाण्यामुळेच तुमचं इन्फेक्शन वाढतं, तुमच्या कंपनीमुळेच तुम्ही दारू प्यायला लागले जास्त. पहिले मित्र तोडावंच लागणार, पर्याय नाही, आणि संगत बदला तर तुमची सवय बदलेल. हा माझं एक ब्रीद वाक्य आहे. तर ते केल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एक तर त्यांना समजणे, दुसरी त्यांची संगत बदलणे, तिसरं त्यांना घरच्यांनाही मनोबल देणे, आणि चौथी गोष्ट होमिओपॅथी औषध देणे. या चारही गोष्टी केल्या सर्वांगीण प्रॉब्लेम ऍडिक्शनचा सॉल्व्ह होतो आणि होऊ शकतो. सर, तर तुम्ही जे अल्कोहोलिक पेशंट असतात तर त्यांना कसं हँडल करता? लक्षात घ्या की सगळ्यात पहिले पेशंट महत्वाचा आहे. उगं बायको आली त्याची, ते म्हणलं की डॉक्टर साहेब मला माझ्या नवऱ्याला दारू सोडायचं औषध द्या, मी देतच नाही. सगळ्यात पहिले गरजेचं आहे की पेशंटचे रिपोर्ट कसे आहेत, त्याचे आम्ही ब्लड रिपोर्ट पाहतो. आम्ही काय भोंदू बाबा नाही, आम्ही MD होमिओपॅथी गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर. सगळ्यात पहिले त्याचे रिपोर्ट पाहावं लागते. त्याचं लिव्हर फंक्शन कसं आहे, त्याचं किडनी फंक्शन कसं आहे, त्याचा 2D इको कसा आहे, हार्टचा रिपोर्ट कसा आहे, CBC कसं आहे, लघवी रक्त कसं आहे, हे सगळं बघितल्यावर आम्हाला कळतं आपण याला औषधं देऊ शकतो का, पेशंटला आमच्याकडे ठेवायचं का आणखी सिनियर डॉक्टरकडे रेफर करायचं का, त्याला अल्कोहोल ॲडिक्शन सेंटरमध्ये पाठवण्याची गरज आहे. प्रत्येक अल्कोहोलिक पेशंटची एक स्टेज असते. जर ते आमच्या औषधाने होणार असेल तरच आम्ही ती केस स्वीकारतो आणि दोघांचं कन्सेंट घेतो. बाबा तुम्हाला हे औषधं घ्यायचे आहेत, याने तुम्हाला फरक पडेल. हळूहळू करून यासोबतच तुमचे जे अल्कोहोलनी पहिले डॅमेज झाले प्रॉब्लेम आहे, तुमची लिव्हरचा रिपोर्ट थोडा खराब आला आहे, तुमची किडनीची रिपोर्ट खराब आले, हे तुमच्या आधी तुम्ही अल्कोहोली शरीराला जे खराब केलं त्याच्यामुळे त्याचं दुसरं काही उपचार घ्यावा लागेल. तो उपचार करणे सोबतच अल्कोहोल विड्रॉल करणे, असे 2 ते 3 उपचार करावे लागतात. मग तो पेशंट हळूहळू करून बरा होतो. तर
सर अल्कोहोल सोडण्यासाठी असा कोणता व्यायाम वगैरे आहे का? बघा, 2 प्राणायाम आहेत. एक आहे कपालभाती. कपालभातीने काय होतं की तुमची लिव्हरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, तुमचे पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, सोबतच तुम्हाला अल्कोहोल सोडवण्यासाठी मदत होते. दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. म्हणजे एका नाकपुडीने घेणे, दुसऱ्याने सोडणे, दुसऱ्याने घेणे, दुसऱ्याने सोडणे. याने काय होतं, तुमची एनर्जी बॅलन्स होते. एनर्जी बॅलन्स झाली की तुमच्या मनाला पण बॅलन्सिंग होतं आणि रेस्पिरेशनवर तुम्ही ताबा मिळवला तर तुम्हाला ऍडिक्शन्स करण्याची सवय कमी होते. सोबतच तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ घाम येईपर्यंत वॉकिंग केली पाहिजे. जर शरीरामध्ये घाम आला, स्किन इज लार्जेस्ट एक्सक्रीटिव्ह ऑर्गन, म्हणजे त्वचेतून तुमचे सगळे टॉक्झिन्स घामा वाटे बाहेर जातात, तुमच्या किडनीवर लोड कमी येतो. तसा तुम्ही व्यायाम करा. 2 गोष्टी करा. सर, तर अल्कोहोल सोडवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणती औषधं आहेत? अनेक औषधं आहेत. साधं औषध क्विरकस नावाचं. क्विरकस 20 थेंब चतकुर कप पाण्यात जर एका माणसाने 1 महिना घेतलं तर त्याला नक्की अल्कोहोल सोडवण्यासाठी मदत होते. अनेक औषधं आहेत. अँजेलिका आहे, सल्फर आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे. पण हे सगळे औषधं आमच्यासारख्या तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरच्या ऍडवाइसनेच घेतले पाहिजे. युट्यूबवर बघून जर औषधं घेतात तर तुम्हाला फरक पडणार नाही, कारण ते तुमच्या प्रकृती बघून दिले गेले नाही, तुमचे ब्लड रिपोर्ट बघून दिलेले गेले नाही. तुमचे ब्लड रिपोर्ट जर वेगळे असले तर त्यानुसार आम्हाला औषध बदलावं लागतं. 50 औषध आहेत अल्कोहोल सोडवण्यासाठी. कोणतं औषध कधी हे बघूनच द्यावं लागेल ना, आणि नक्की त्यांनी फरक पडतो. अल्कोहोल सोडण्यासाठी जी औषधं सर आपण देतो तर त्याचा कोणता साईड इफेक्ट होतो का, आणि नेमका याचा फरक पडतो का या औषधांनी? बघा, आपण व्यसनमुक्तीसाठी औषध देतो, आपण दारू सोडवण्यासाठी औषध देतो, तंबाखू, सिगारेट, गुटखा हे सगळे सोडवण्याची औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. आणि हे औषधाचं काय असतं की त्याचं व्यक्ती, त्याची प्रकृती आणि त्याचे रिपोर्ट बघून दिलेले असतात, म्हणून याच्यात साईड इफेक्टचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट, त्याचे सगळे सिस्टम बघून आम्ही औषध देतो. साधारणतः पहिल्या 3 महिने लागतात आपल्याला फरक दिसण्यासाठी, आणि 7 ते 8 महिन्यांमध्ये अल्कोहोलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तंबाखू सुटू शकते, सिगरेट सुटू शकते, गुटखा सुटू शकतो. या सगळ्या अंमली पदार्थांसाठी, ऍडिक्शनसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक उत्तम औषधं उपलब्ध आहेत. तर सर, जी अल्कोहोल सोडवण्यासाठी जी औषधं घेतली जातात तर जर ती घ्यायची बंद केली तर त्यानंतर परत ही सवय लागू शकते का? असं होऊ शकतं की त्याने औषधं घेतले, 6 महिने, वर्षभर त्याला बरं वाटेल, पण पुन्हा तो त्या संगतीत गेला, त्या पाण्यात जर तो मासा पडला, पुन्हा तीच सवय लागू शकते. म्हणून त्या पाण्याला सेपरेट करूनच ठेवणे, आपली संगती बदलूनच टाकले, आपले ट्रिगर फॅक्टर बंद करणे, शॉर्टकट नाही वापरणे, हे सगळे उपाय आपण केले तर आपण अल्कोहोल पासून परमनंट दूर जाऊ शकतो. तर सर, जे व्यसन करतात तर त्यांच्यासाठी असा नेमका कोणता आहार असतो? आहार नेमकं लक्षात घ्या की अल्कोहोलवाल्या पेशंटमध्ये पॅनक्रियास, लिव्हर यावरती लोड आलेला असतो. मग जर तुम्हाला लिव्हरवरचा लोड कमी करायचा आहे तर तुम्ही अल्कलाइन फूड चालू करा. अल्कलाइन फूड म्हणजे काय? फळ भाज्या खाणे. फळभाज्यामध्ये कोणते काय? कद्दू, भोपळा, दोडका, कारला हे सगळे आहेत फळभाज्या. ती जर अल्कलाइन, याचा शरीरावरती एक वेगळा इफेक्ट पडतो. ते जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या लिव्हरला जास्त ताकद लावायची गरज पडत नाही, डायजेशनला सोपं होतं आणि डिटॉक्सिफिकेशनला पण मदत होते. नंबर 1. नंबर 2, नॉनव्हेज आणि जे काही फॅटी पदार्थ आहे ते खाणं बंद करणे, कारण ऑलरेडी तुमच्या लिव्हरवर लोड आलेला आहे. तुम्ही आणखी तेलकट खाल्लं, पुरणपोळ्या खाल्ल्या, तळलेले पदार्थ खाल्ले, नॉनव्हेज खाल्ले, अंडे, चिकन, मटन खाल्ले तर यांनी तुमच्या शरीरावर लोड येणार आहे. फक्त लोड आपण अल्कोहोलचा लोड आणि हा लोड खूप जास्त होऊन जातो, म्हणून हा लोड कमी करावा. लाईट जसं की फळभाज्या खाणे, एक्सरसाइज करणे आणि सोबतच काही मल्टीव्हिटॅमिनच्या गोष्टी घेणे, जसं की B12 घेणं गरजेचं आहे, फोलिक ऍसिड घेणं गरजेचं आहे, कारण अल्कोहोलिक लोकांमध्ये हे कमी होत असतं. तर सर, आपल्या ऑडियन्समध्ये असे खूप जण असतील जे दारू सोडायचा प्रयत्न करत असतील तर पण त्यांच्याकडून ते पॉसिबल होत नसेल, तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एक छोटीशी घटना सांगतो. एकदम माझ्या जवळचा एक व्यक्ती होता आणि तुम्हाला सांगतो काहीच वय नाही, 35 आसपास वय त्याचं. त्यांनी इतकी दारूची लत होती की आज तो मनुष्य गेलाय आणि त्याची जी मुलगी आहे ती मुलगी फक्त 2 वर्षाची आहे आणि मुलगा असेल 1ली-2री मध्ये. आणि विचार करा, त्या स्त्रीला काम करता येत नाही, तिला बँकेत जाता येत नाही, त्याचे काही पैसेही त्यांना भेटले नाही, ते कसं जगणार हो? ही अवस्था तुमच्या कुटुंबाची होऊ शकते. आणि याला जबाबदार कोण? ती बायको आहे का जी तुमच्या नावावर इथं आली, तिने 20 वर्ष 10 वर्ष तुमच्या सोबत काढले, तिला माहेरी जाता येत नाही, आणि ते मुलं जबाबदार आहेत का याला?
त्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्या मुलाच्या माथ्यावर तुम्ही हे लिहून जाताय का की तू बिना बापाचा जगणार आहेस, हे तुम्ही आज त्याच्या डोक्यावर लिहिताय का? आणि हे लिहिणं तुमच्यासाठी योग्य नाही, हे तुम्ही चुकीचं करा. हे जेव्हा तुम्हाला जाणीव होईल ना, त्या क्षणी आजच तुम्ही दारू सोडणार. आणि जेव्हा तुम्ही दारू सोडली ना, बघा तुमच्या त्या बाळ्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला रात्री गेलं की कसं एक स्मित हास्य दिसेल. ते काल पण होतं रे, ते परवा पण होतं रे. तीच मुलगी काल रडत होती पण तुला दिसली नाही रे. तोच मुलगा परवा पण रडत होता पण तुला दिसला नाही रे. त्या बायकोचे अश्रू पण तुला दिसले नाही रे. त्या बापाच्या चेहऱ्यावरती तो जो तू रात्री दारू पिऊन आला, त्याच्या चेहऱ्यावरती जो द्वेष होता, राग होता, तो सुद्धा दिसला नाही. तुझी आई तुला झाकत होती इतक्या दिवस पदराखाली, लोकांपासून लपवत होती की तू दारू पित होता, पण आता तिचा तो पदर राहणार नाही. किती दिवस झाकणार ती तुला? एक दिवस ती पण संपणार आहे. म्हणून तुझ्या आईसाठी सोड, बापासाठी सोड, नाही तर त्या मुलासाठी सोड, त्या प्रेमिकेसाठी सोड, पण सोड रे, त्या मित्रासाठी सोड. आणि कोणासाठी नसणार सोडणार ना, स्वतःसाठी सोड रे. हे शरीर आहे ना, तुला कधी पुन्हा भेटणार नाही. हे जीवन आहे. दिस इज लास्ट टाइम, दिस इज द लास्ट लाईफ विच यू हॅव गॉट. हे जीवन एकदाच भेटतं. तुम्ही ऐकलंय ना की खूप खूप दिवसांनंतर ते मनुष्य जन्म आपल्याला भेटतो, तर त्याची आपण किंमत करायला पाहिजे. सोडणार ना तुम्ही? प्रॉमिस करा. बेस्ट लक. खूपच सुंदर सर. थँक्यू सो मच राज सर. आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना दारू का सोडावी आणि त्याचे महत्त्व पण समजून दिलं की सोडल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, याबद्दल खूपच छान गाईड केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच सर. तर सर, अल्कोहोल सोडण्यासाठी असा कोणता व्यायाम वगैरे आहे का? बघा, 2 प्राणायाम आहेत. एक आहे कपालभाती. कपालभातीने काय होतं की तुमची लिव्हरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, तुमचे पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, सोबतच तुम्हाला अल्कोहोल सोडवण्यासाठी मदत होते. दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. म्हणजे एका नाकपुडीने घेणे, दुसऱ्याने सोडणे, दुसऱ्याने घेणे, दुसऱ्याने सोडणे. याने काय होतं, तुमची एनर्जी बॅलन्स होते. एनर्जी बॅलन्स झाली की तुमच्या मनाला पण बॅलन्सिंग होतं. आणि रेस्पिरेशनवर तुम्ही ताबा मिळवला तर तुम्हाला ऍडिक्शन्स करण्याची सवय कमी होते. सोबतच तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ घाम येईपर्यंत वॉकिंग केली पाहिजे. जर शरीरामध्ये घाम आला, स्किन इज लार्जेस्ट एक्सक्रीटिव्ह ऑर्गन, म्हणजे त्वचेतून तुमचे सगळे टॉक्झिन्स घामा वाटे बाहेर जातात, तुमच्या किडनीवर लोड कमी येतो. तसा तुम्ही व्यायाम करा. 2 गोष्टी करा. तर अल्कोहोल सोडवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणती औषधं आहेत? अनेक औषधं आहेत. साधं औषध आहे क्विरकस नावाचं. क्विरकस 20 थेंब चतकुर कप पाण्यात जर एका माणसाने 1 महिना घेतलं तर त्याला नक्की अल्कोहोल सोडवण्यासाठी मदत होते. अनेक औषधं आहेत. अँजेलिका आहे, सल्फर आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे. पण हे सगळे औषधं आमच्यासारख्या तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरच्या ऍडवाइसनेच घेतले पाहिजे. युट्यूबवर बघून जर औषधं घेतात तर तुम्हाला फरक पडणार नाही, कारण ते तुमच्या प्रकृती बघून दिले गेले नाही, तुमचे ब्लड रिपोर्ट बघून दिलेले गेले नाही. तुमचे ब्लड रिपोर्ट जर वेगळे असले तर त्यानुसार आम्हाला औषध बदलावं लागतं. 50 औषध आहेत अल्कोहोल सोडवण्यासाठी. कोणतं औषध कधी हे बघूनच द्यावं लागेल ना, आणि नक्की त्यांनी फरक पडतो. अल्कोहोल सोडण्यासाठी जी औषधं सर आपण देतो तर त्याचा कोणता साईड इफेक्ट होतो का आणि नेमका याचा फरक पडतो का या औषधांनी? बघा, आपण व्यसनमुक्तीसाठी औषध देतो, आपण दारू सोडवण्यासाठी औषध देतो, तंबाखू, सिगारेट, गुटखा हे सगळे सोडवण्याची औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. आणि हे औषधाचं काय असतं की त्याचं व्यक्ती, त्याची प्रकृती आणि त्याचे रिपोर्ट बघून दिलेले असतात, म्हणून याच्यात साईड इफेक्टचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट, त्याचे सगळे सिस्टम बघून आम्ही औषध देतो. साधारणतः पहिल्या 3 महिने लागतात आपल्याला फरक दिसण्यासाठी, आणि 7 ते 8 महिन्यांमध्ये अल्कोहोलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तंबाखू सुटू शकते, सिगरेट सुटू शकते, गुटखा सुटू शकतो. या सगळ्या अंमली पदार्थांसाठी, ऍडिक्शनसाठी होमिओपॅथीमध्ये अनेक उत्तम औषधं उपलब्ध आहेत. तर सर, जी अल्कोहोल सोडवण्यासाठी जी औषधं घेतली जातात तर जर ती घ्यायची बंद केली तर त्यानंतर परत ही सवय लागू शकते का? असं होऊ शकतं की त्यांनी औषधं घेतले, 6 महिने, वर्षभर त्याला बरं वाटेल, पण पुन्हा तो त्या संगतीत गेला, त्या पाण्यात जर तो मासा पडला, पुन्हा तीच सवय लागू शकते. म्हणून त्या पाण्याला सेपरेट करूनच ठेवणे, आपली संगती बदलूनच टाकले, आपले ट्रिगर फॅक्टर बंद करणे, शॉर्टकट नाही वापरणे, हे सगळे उपाय आपण केले तर आपण अल्कोहोल पासून परमनंट दूर जाऊ शकतो. तर सर, जे व्यसन करतात तर त्यांच्यासाठी असा नेमका कोणता आहार असतो? आहार नेमकं लक्षात घ्या की अल्कोहोल वाल्या पेशंटमध्ये पॅनक्रियास, लिव्हर यावरती लोड आलेला असतो. मग जर तुम्हाला लिव्हरवरचा लोड कमी करायचा आहे तर तुम्ही अल्कलाइन फूड चालू करा. अल्कलाइन फूड म्हणजे काय? फळ भाज्या खाणे. फळभाज्यामध्ये कोणते काय?
कद्दू, भोपळा, दोडका, कारला हे सगळे आहेत फळभाज्या. ती जर अल्कलाईन, याचा शरीरावरती एक वेगळा इफेक्ट पडतो. ते जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या लिव्हरला जास्त ताकद लावायची गरज पडत नाही, डायजेशनला सोपं होतं आणि डिटॉक्सिफिकेशनला पण मदत होते. नंबर 1. नंबर 2, नॉनव्हेज आणि जे काही फॅटी पदार्थ आहे ते खाणं बंद करणे, कारण ऑलरेडी तुमच्या लिव्हरवर लोड आलेला आहे. तुम्ही आणखी तेलकट खाल्लं, पुरणपोळ्या खाल्ल्या, तळलेले पदार्थ खाल्ले, नॉनव्हेज खाल्ले, अंडे, चिकन, मटन खाल्ले तर यांनी तुमच्या शरीरावर लोड येणार आहे. फक्त लोड आपण अल्कोहोलचा लोड आणि हा लोड खूप जास्त होऊन जातो, म्हणून हा लोड कमी करावा. लाईट जसं की फळभाज्या खाणे, एक्सरसाइज करणे आणि सोबतच काही मल्टीव्हिटॅमिनच्या गोष्टी घेणे, जसं की B12 घेणं गरजेचं आहे, फोलिक ऍसिड घेणं गरजेचं आहे, कारण अल्कोहोलिक लोकांमध्ये हे कमी होत असतं. तर सर, आपल्या ऑडियन्स मध्ये असे खूप जण असतील जे दारू सोडायचा प्रयत्न करत असतील, तर पण त्यांच्याकडून ते पॉसिबल होत नसेल, तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एक छोटीशी घटना सांगतो. एकदम माझ्या जवळचा एक व्यक्ती होता आणि तुम्हाला सांगतो काहीच वय नाही, 35च्या आसपास वय त्याचं. त्यातनी इतकी दारूची लत होती की आज तो मनुष्य गेलाय आणि त्याची जी मुलगी आहे ती मुलगी फक्त 2 वर्षाची आहे आणि मुलगा असेल 1ली-2री मध्ये. आणि विचार करा, त्या स्त्रीला काम करता येत नाही, तिला बँकेत जाता येत नाही, त्याचे काही पैसेही त्यांना भेटले नाही, ते कसं जगणार हो? ही अवस्था तुमच्या कुटुंबाची होऊ शकते. आणि याला जबाबदार कोणी? ती बायको आहे का जी तुमच्या नावावर इथं आली, तिने 20 वर्ष 10 वर्ष तुमच्या सोबत काढले, तिला माहेरी जाता येत नाही, आणि ते मुलं जबाबदार आहेत का याला? त्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्या मुलाच्या माथ्यावर तुम्ही हे लिहून जाताय का की तू बिना बापाचा जगणार आहेस? हे तुम्ही आज त्याच्या डोक्यावर लिहिताय का? आणि हे लिहिणं तुमच्यासाठी योग्य नाही, हे तुम्ही चुकीचं करा. हे जेव्हा तुम्हाला जाणीव होईल ना, त्या क्षणी आजच तुम्ही दारू सोडणार. आणि जेव्हा तुम्ही दारू सोडली ना, बघा तुमच्या त्या बाळ्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला रात्री गेलं की कसं एक स्मित हास्य दिसेल. ते काल पण होतं रे, ते परवा पण होतं रे. तीच मुलगी काल रडत होती पण तुला दिसली नाही. तोच मुलगा परवा पण रडत होता पण तुला दिसला नाही. त्या बायकोचे अश्रू पण तुला दिसले नाही. त्या बापाच्या चेहऱ्यावरती तो जो तू रात्री दारू पिऊन आला, त्याच्या चेहऱ्यावरती जो द्वेष होता, राग होता, तो सुद्धा दिसला नाही. तुझी आई तुला झाकत होती इतक्या दिवस पदराखाली, लोकांपासून लपवत होती की तू दारू पित होता, पण आता तिचा तो पदर राहणार नाही. किती दिवस झाकणार ती तुला? एक दिवस ती पण संपणार आहे. म्हणून तुझ्या आईसाठी सोड, बापासाठी सोड, नाही तर त्या मुलासाठी सोड, त्या प्रेमिकेसाठी सोड, पण सोड रे, त्या मित्रासाठी सोड. आणि कोणासाठी नसणार सोडणार ना, ते स्वतःसाठी सोड रे. हे शरीर आहे ना, तुला कधी पुन्हा भेटणार नाही. हे जीवन आहे. दिस इज लास्ट टाइम, दिस इज द लास्ट लाईफ विच यू हॅव गॉट. हे जीवन एकदाच भेटतं. तुम्ही ऐकलंय ना की खूप खूप दिवसांनंतर ते मनुष्य जन्म आपल्याला भेटतो, तर त्याची आपण किंमत करायला पाहिजे. सोडणार ना तुम्ही? प्रॉमिस करा. बेस्ट लक. खूपच सुंदर सर. थँक्यू सो मच राज सर. आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना दारू का सोडावी आणि त्याचे महत्त्व पण समजून दिलं की सोडल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, याबद्दल खूपच छान गाईड केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच सर.